आणि मैत्रिणींनो, सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग याबाबत आपण चर्चा करत आहोत. अर्थात सूक्ष्म अर्थशास्त्र हे कोणत्या दृष्टीने उपयुक्त आहे किंवा याचा वापर कुठल्या कुठल्या क्षेत्रासाठी होऊ शकतो याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. पहिला आहे किंमत निश्चिती किंवा किंमत निर्धारण. वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या असतात त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याबाबतचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. आपण बाजारामधून ज्या वस्तू आणि सेवा खरेदी करतो त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात किंवा त्याचे मूल्य कसे निश्चित होते याबाबत जो मागणी आणि पुरवठ्याचा सिद्धांत आहे तो सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्राचा पाया आहे. आणि त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीमध्ये उपयुक्त आहे. त्याचबरोबर उत्पादनाचे जे 4 घटक आहेत, भूमी, भांडवल, श्रम, संयोजन, या उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात यांचे जे मोबदले आहेत, जसे की भूमीला खंड, भांडवलाला व्याज, श्रमाला वेतन आणि संयोजकाला नफा मिळतो. तर या ज्या किमती आहेत या किमती कशा निश्चित होतात याबाबतचे वेगवेगळे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये निश्चित होतात किंवा तो त्याचा भाग आहे. उदाहरणार्थ, भूमीला मिळणारा जो काही खंड आहे या खंडाच्या बाबत वेगवेगळे सिद्धांत आहेत आणि भूमीला मिळणारी किंमत नेमकी कशी निश्चित होते मग, किंवा श्रम आहे, श्रमाला मिळणारं वेतन ही त्याची किंमत आहे, ही किंमत कशी निश्चित होते याबाबतचे वेगवेगळे सिद्धांत वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले आहेत. आणि त्यातील कोणत्या दृष्टिकोनाला किंवा कोणत्या सिद्धांताला सूक्ष्म अर्थशास्त्र मान्यता देते याबाबतचे वेगवेगळे सिद्धांत आहेत किंवा याबाबतच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पनाचे स्पष्टीकरण हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये येते. आणि त्यामुळे आपणाला उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात, वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात याचे स्पष्टीकरण समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे, महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व आहे. मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आता मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर ज्या अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो, शासन कोणत्याही प्रकाराने ढवळाढवळ करत नाही, त्याला आपण मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था असे म्हणतो. या मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा निश्चित होतात, त्या कशा निर्धारित होतात, किंवा या मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशी चालते, त्याचं संचलन कसं होतं, आपोआप सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होतात किंवा आपोआप सगळ्या गोष्टी कशा सुरळीत होतात, शासनाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसताना, शासन बाजारामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करत नसताना, शासन कोणत्याही स्वरूपात बाजारामध्ये सहभाग घेत नाही, पण बाजारामधील सर्व गोष्टी आपोआप मॅनेज होतात, त्याचं व्यवस्थापन आपोआप होतं. ते नेमकं कसं होतं, त्याची कार्यपद्धती जर आपणास समजून घ्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातून किंवा ते समजण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. ज्या बाजारपेठेमध्ये शासनाचा किंवा शासन यंत्रणेचा कोणताही हस्तक्षेप नसतो, सर्व निर्णय हे बाजार यंत्रणेच्या द्वारे किंवा बाजार यंत्रणेच्या आधारे खाजगी पातळीवर घेतले जातात.
त्या अर्थव्यवस्थेला आपण मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था किंवा खाजगी अर्थव्यवस्था असे म्हणतो. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या देशांमध्ये शासनाचा हस्तक्षेप बाजारामध्ये फार कमी असतो. बाजारामध्ये सर्व वस्तूंच्या किमती असतील किंवा बाजारातील एकूण व्यवस्थापन असेल, जे काही संचलन असेल बाजाराचं, ते आपोआप होत असतं. ते आपोआप कसं होतं याचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती, त्याचं संचलन आपल्याला समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. आता मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, किती प्रमाणात करावे किंवा उत्पादन कोठे करावे, उत्पादन कसे करावे, कारण उत्पादन दोन पद्धती असतात, किंवा उत्पादन कोणी करावे, यासारखे सर्व निर्णय जे आहेत ते खाजगी उत्पादकांकडून घेतले जातात. त्यामध्ये शासनाचा कोणत्याही स्वरूपामध्ये हस्तक्षेप असत नाही. म्हणून त्याला आपण मुक्त बाजारपेठी अर्थव्यवस्था, निर्हस्तक्षेपाची अर्थव्यवस्था किंवा खाजगी भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो. तर ही अर्थव्यवस्था जी आहे तिचं संचलन कसं होतं, तिथलं बाजाराचं कार्य कसं चालतं किंवा ह्या अर्थव्यवस्था कशी संचलित होते, ती कशी कार्यरत आहे, तिची कार्यपद्धती कशी चालते, यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे विदेश व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. आता विदेश व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सूक्ष्म अर्थशास्त्र याचा काय संबंध आहे? आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पनांचे स्पष्टीकरण हे या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केले जाते. म्हणजे आयात असेल, बाहेरच्या देशामधून ज्या वस्तू आपल्या देशामध्ये येतात त्याला आपण आयात असे म्हणतो. त्या आयातीवर जी काही जकात शुल्क लावले जाते, जो काही कर लावला जातो त्याला आपण जकात असे म्हणतो. किंवा ज्या वेळी आपण आयात करतो तर त्या आयातीचे काय परिणाम होतात, निर्यातीचे काय परिणाम होतात, किंवा बाहेरच्या देशाचं जे चलन आहे त्या चलनाचा जो दर आहे, ज्याला आपण विनिमय दर असे म्हणतो, तो विनिमय दर कसा निश्चित होतो, किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे काही फायदे आहेत त्या फायद्याचा विचार, या सर्व गोष्टींचा अभ्यास, या सर्व गोष्टींचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्र करते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पनांचे स्पष्टीकरण करत असल्यामुळे त्या दृष्टीने किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे, फायद्याचं आहे. नंबर 4 आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. आता अर्थशास्त्र हे जे शास्त्र आहे त्या अर्थशास्त्रामध्ये अनेक संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, परिभाषा आहेत. त्या संज्ञा, संकल्पना, परिभाषा यांचं स्पष्टीकरण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या गुंतागुंतीच्या संकल्पना, क्लिष्ट ज्या संकल्पना आपण म्हणूयात, त्या सर्व क्लिष्ट संकल्पनांचं स्पष्टीकरण हे या अर्थशास्त्रामध्ये सुलभ पद्धतीने होण्यासाठी काय केलेलं आहे, तर वेगवेगळ्या प्रारूपांचा अवलंब केलेला आहे. वेगवेगळी प्रारूपे या ठिकाणी मांडण्यात आलेली आहेत आणि त्या प्रारूपांच्या माध्यमातून, ज्याला आपण मॉडेल्स म्हणतो, त्या प्रारूपाचे, प्रारूप म्हणजे मॉडेल्स, तर त्या मॉडेल्सच्या माध्यमातून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ज्या संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, त्या संज्ञा आणि संकल्पनांचं स्पष्टीकरण करून
त्या प्रारूपांच्या माध्यमातून त्या संज्ञा आणि संकल्पना सुलभ पद्धतीने स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे अर्थशास्त्रामध्ये ज्या क्लिष्ट संकल्पना आहेत, ज्या गुंतागुंतीच्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं स्पष्टीकरण करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळी प्रारूपे, मॉडेल्स वापरलेली आहेत आणि त्या मॉडेल्सचा, प्रारूपांचा वापर करून सूक्ष्म अर्थशास्त्र हे काय केलेलं आहे, सोयीस्कर आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. म्हणजे अर्थशास्त्र हे एक क्लिष्ट शास्त्र असताना किंवा याच्यातल्या अनेक संकल्पना क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या असतानासुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रारूपांची मांडणी केल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रारूपांमुळे ते सोयीस्कर झालेलं आहे, सोपं झालेलं आहे, अगदी सहजगत्या समजण्यास सोयीस्कर झालेलं आहे. नंबर 5 जे आहे, व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. जे व्यापारी असतात, उद्योजक असतात किंवा विक्रेते असतात, त्या किंवा व्यावसायिक असतात, या व्यावसायिकांना, विक्रेत्यांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. सूक्ष्म अर्थशास्त्र हे या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना उपयुक्त ठरत असते. सूक्ष्म अर्थशास्त्रामधल्या वेगवेगळ्या संकल्पना, या संकल्पनांचा उपयोग हा या व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, उत्पादकांना, उद्योजकांना, कारखानदारांना, विक्रेत्यांना या सर्वांना होत असतो. तर वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत, व्यावसायिकांना, उद्योजकांना जे वेगवेगळे महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात, त्या निर्णयासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र काय आहे, उपयुक्त आहे. आता कुठल्या प्रकारचे निर्णय त्यांना घ्यावे लागतात, तर त्यामध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती करावी लागते त्यांना. आपल्या वस्तूचा उत्पादन खर्च जो आहे तो नेमका किती येतो आहे, त्या उत्पादन खर्चाची निश्चिती करण्यासाठी या सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना होत असतो. त्याचबरोबर आपल्या वस्तूची किंमत निश्चित करावी लागते त्यांना. आपण वस्तू जी उत्पादित केलेली आहे किंवा बाजारात वस्तू जी उत्पादन करून विक्रीसाठी आणलेली आहे, ती नेमकी किती किमतीला विकायची, जेणेकरून आपला नफा जो आहे तो नफा योग्य प्रमाणात आपल्याला मिळू शकेल. जर वस्तूचं उत्पादन केलं आणि जर त्या वस्तू कमी किमतीला विकल्या गेल्या किंवा त्या वस्तूला बाजारात योग्य किंमत मिळाली नाही, तर त्या व्यावसायिकाला तोटा होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे त्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ येते. असे घडू नये म्हणून त्या व्यावसायिकाला सूक्ष्म अर्थशास्त्राचे थोडे जरी जुजबी ज्ञान असेल तर त्या ज्ञानाच्या आधारे तो आपल्या वस्तूची किंमत निर्धारित करू शकतो. कोणत्या बाजारात किती किंमत ठेवायची, कोणत्या बाजारात आपण मक्तेदार आहोत किंवा कोणत्या बाजारात स्पर्धा अधिक आहे. स्पर्धा असणाऱ्या बाजारात वस्तूची किंमत कमी ठेवावी लागते. जिथे स्पर्धा कमी आहे किंवा जिथे मक्तेदारी आहे अशा ठिकाणी किंमत जास्त ठेवली तरी चालू शकतं. हे सगळं स्पष्टीकरण कुठं उपलब्ध होतं, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये हे सगळं स्पष्टीकरण येतं. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी उत्पादकांना, व्यावसायिकांना, उद्योजकांना उपयुक्त आहे. महत्तम उत्पादन करण्यासाठी जे व्यावसायिक असतात, उद्योजक असतात, त्यांना महत्तम उत्पादन, जास्तीत जास्त त्यांच्या जी काही क्षमता आहे, उत्पादन क्षमता आहे, ती महत्तम उत्पादन क्षमता युटिलाइज केली पाहिजे, वापरली गेली पाहिजे. उत्पादन क्षमतेचा अपव्यय होता कामा नये. म्हणजे समजा एखाद्या कारखान्याची उत्पादन क्षमता दररोज
समजा की 1000 नग उत्पादन करण्याची आहे, पण कोणत्या दिवशी म्हणजे त्या कारखान्याची त्या यंत्राची क्षमता ही 1000 नग उत्पादन करण्याची असतानासुद्धा जर त्या कारखान्यातून 800 900 800 900 असं वस्तूचं उत्पादन होत असेल तर याचा अर्थ असा होतो की त्या उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे वापर केला जात नाही किंवा त्या ठिकाणी उत्पादन क्षमता जी आहे ती युटिलाइज होत नाही, अपव्यय होतो आहे. त्या यंत्राच्या उत्पादन क्षमतेचा किंवा त्या कारखान्याच्या उत्पादन क्षमतेचा अपव्यय होतो आहे. हा अपव्यय होऊ नये किंवा हा अपव्यय होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त असतं, महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर महत्तम नफा कमवण्यासाठी, महत्तम नफा प्राप्त करण्यासाठी जे उत्पादक असतात, उद्योजक असतात, त्यांचा अंतिम उद्दिष्ट काय असतं शेवटी? तर त्यांना जास्तीत जास्त नफा हवा असतो. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी, महत्तम नफा मिळवण्यासाठी उत्पादक, व्यावसायिक, व्यापारी, विक्रेते बाजारात कार्यरत असतात. मग हा जास्तीत जास्त नफा, आपण ज्याला महत्तम नफा म्हणूया, तो महत्तम नफा कसा प्राप्त करायचा, महत्तम नफा कसा मिळवायचा याचं स्पष्टीकरण आपल्याला कुठं मिळतं? तर हे सगळं स्पष्टीकरण आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मिळतं. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यावसायिकांना, उद्योजकांना, व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना या सर्वांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त आहे. या सर्व दृष्टिकोनातून म्हणजे उत्पादन खर्चाची निश्चिती असेल, वस्तूची किंमत निश्चिती असेल, महत्तम उत्पादन असेल किंवा महत्तम नफा असेल, याबाबतचे वेगवेगळे निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यावसायिकांना उपयुक्त आहे, उत्पादकांना उपयुक्त आहे. त्यानंतर शासनाला उपयुक्त आहे. सरकारला किंवा शासनाला वेगवेगळ्या धोरणांच्या आखणीमध्ये किंवा वेगवेगळ्या धोरणांच्या साठी सूक्ष्म अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. सरकारला वेगवेगळी धोरणे राबवावी लागतात आणि त्या धोरणांच्या साठी सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होत असतो. शासन वेगवेगळ्या धोरणांमध्ये या अर्थशास्त्राचा अवलंब करीत असते, त्याचा आधार घेत असते. आता कोणती धोरणं आहेत? तर करविषयक धोरण असेल, शासन वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर कर लावते किंवा लोकांच्या उत्पन्नावर कर लावते. तर या उत्पन्नाबाबतचे जे काही वेगवेगळे निर्णय आहेत, धोरणे आहेत, ती धोरणे ठरवण्यासाठी शासनाला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्याचबरोबर सार्वजनिक खर्च, या खर्चविषयक धोरणाच्या निश्चितीमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आता सार्वजनिक खर्च जो आहे, शासन केवळ कर लावतं, उत्पन्न गोळा करतं असं नव्हे, तर शासन वेगवेगळ्या गोष्टीवरती, वेगवेगळ्या सेवा, वेगवेगळ्या वस्तू लोकांना पुरवत असते आणि त्यावरती खर्च करत असते. मग शासनाचं हे जे खर्च विषय, कोणत्या गोष्टीवरती खर्च करावा, कशासाठी खर्च करावा, यासाठी सरकारला हे सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. त्याचबरोबर किंमतविषयक धोरण, बाजारामध्ये कांद्याच्या किमती कमी झाल्या, मग निर्यात धोरण राबवा, कांदा निर्यात करा, किंवा कांद्याच्या किमती प्रचंड वाढल्या तर मग कांदा आयात करा आणि बाजारामध्ये कांद्याचा पुरवठा वाढवा, जेणेकरून कांद्याच्या किमती कमी होतील. हे किंमतविषयक धोरण आहे. सगळ्याच वस्तूबाबत किंमतविषयक धोरणामध्ये अनेक देशामध्ये शासन बाजारामध्ये हस्तक्षेप करते. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या किमती निश्चित करण्यामध्ये शासनाची भूमिका असते. हे किंमतविषयक धोरण असेल किंवा अनेक सेवा, अनेक वस्तू शासन स्वतः पुरवतं. जसं की भारतामध्ये रेल्वे सेवा आहे किंवा काही वेळेला शासन BSNL सारखी दूरसंचार सेवा आपल्याला पुरवितं. तर या ज्या सेवा आहेत
किंवा वेगवेगळ्या वस्तू आहेत या शासनाकडून पुरविल्या जात असतील तर त्याच्या किमती निश्चित करण्यामध्ये शासनाचा मोठा रोल असतो. उत्पादनविषयक धोरण ठरवण्यासाठी कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, आपल्या लोकांच्या गरजा काय आहेत आणि त्याप्रमाणे मग उत्पादनविषयक धोरण शासन राबवत असतं. आयात निर्यात धोरण, कोणत्या वस्तूची आयात करायची, कोणत्या वस्तूची निर्यात करायची याबाबतचे धोरण शासन ठरवत असतं. तर शासनाला या सगळ्या धोरणांच्या आखणीमध्ये उपयुक्त आहे. देशातील उपलब्ध साधन संपत्ती जी आहे त्या साधन संपत्तीचा कार्यक्षमपणे वापर करून सामाजिक व महत्तम आर्थिक कल्याण साध्य करण्यासाठी सुद्धा सरकारला हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आहे. जे कल्याणकारी अर्थशास्त्र नावाची एक नवीन शाखा आहे, वेलफेअर इकॉनॉमिक्स. तसे अर्थशास्त्राचे मुख्य 2 प्रकार आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. त्यातील आणखीन याच्या उपशाखा पडतात, उपप्रकार पडतात. त्यामध्ये कल्याणकारी अर्थशास्त्र, ज्याला आपण वेलफेअर इकॉनॉमिक्स म्हणतो, त्याचा पाया हा या शास्त्रामध्ये घातलेला आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया आहे. देशाकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांचा महत्तम वापर करून, पर्याप्त वापर करून समाजाचे किंवा देशाचे महत्तम आर्थिक कल्याण साध्य करणे, सामाजिक कल्याण साध्य करणे हे शासनाचं उद्दिष्ट असतं. आणि ते कसं करता येईल याबाबत शासनाला हे अर्थशास्त्र काय होतं, उपयुक्त ठरतं. याचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्राच्या कक्षेत येतो. त्याचबरोबर करांच्या माध्यमातून जे कर आहेत त्या कराचा शासनाच्या कराचा लोकांवर काय परिणाम होतो, समाजावर काय परिणाम होतो याचाही विचार या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व अभ्यासले आहे. त्याचे पॉईंट्स मी परत एकदा सांगतो आहे. किंमत निश्चिती किंवा किंमत निर्धारण करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा त्याचं स्पष्टीकरण आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मिळतं. मुक्त बाजारपेठी या अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती किंवा त्याचं संचलन कसं चालतं हे समजण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. विदेश व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आर्थिक प्रारूपांची निर्मिती या अर्थशास्त्रामध्ये केली जाते आणि त्यामुळे अर्थशास्त्रातील वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला अगदी सहजपणे समजतात. व्यावसायिकांना निर्णय घेण्यासाठी, व्यापाऱ्यांना निर्णय घेण्यासाठी हे अर्थशास्त्र उपयुक्त आहे. शासनाला वेगवेगळ्या धोरणांच्या आखणीमध्ये उपयुक्त आहे आणि कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया याने घातलेला आहे. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, या ठिकाणी आपण थांबतो आहोत. धन्यवाद. आभारी आहे.